विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। प्रजासत्ताक दिनी गोगाव ग्रामपंचायत वतीने कोरोना योद्ध्यांचे सत्कार। अक्कलकोट प्रतिनिधी गोगाव तालुका अक्कलकोट येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच सौ वनिता सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। प्रमुख उपस्थिती उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, सदस्य प्रदीप जगताप, सदस्या कलावती गायकवाड आदी उपस्थित होते। यानंतर जिल्हा परिषद शाळेत पोलीस पाटील सौ चंद्रकला गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर ग्रामपंचायत गोगाव वतीने सरपंच सौ वनिता सुरवसे यांच्या हस्ते 1ली ते 7वी मधील निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि शाळेत प्रथम आलेले विद्यार्थी सत्कार करण्यात आले। यावेळी कोरोना काळात गावामध्ये आरोग्य सेवेत उत्तम कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर लिंगराज नडगेरी, आरोग्य सेविका अंबिका वळसंग, आशा सेविका मधुमती गायकवाड यांना ग्रामपंचायत वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले व राज्यस्तरीय आदर्श उपसरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल उपसरपंच कमलाकर सोनकांबळे यांचे सत्कार सरपंच सुरवसे यांनी केले। यावेळी बोलताना सरपंच म्हणाल्या की गेल्या वर्षी कोरोना काळात आरोग्य सेवेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल व कोरोनामुक्त गाव करण्यासाठी दिवस रात्र कष्ट घेतलेल्या आरोग्य कर्मचारी यांचे सत्कार करणे आमचं आद्य कर्तव्य आहे। गावात कोविड टेस्ट, लसीकरण यासाठी आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी, अंगणवाडी सेविका यांनी खूप कष्ट घेतले आहेत व जिल्हा परिषद शाळेतील प्रथम क्रमांक आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा। यापुढे असंच अभ्यास करून गावचं नाव लौकिक करावे व सर्वांना कोरोना 3री लाट चालू असून प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी। ताप, खोकला, सर्दी आल्यास वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून औषध उपचार घ्यावे असे आवाहन केले। यावेळी अंगणवाडी सेविका भाग्यश्री सोनकवडे, तेजाबाई गुरव, माजी तंटामुक्त अध्यक्ष अनिल मुलगे, शाळे व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश सोनकांबळे, सूर्यकांत जिरगे, कल्लप्पा बनसोडे, जगताप सर, सूत्रसंचालन बाबासाहेब बनसोडे, आभार जगताप सर यांनी केले। विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ।